मित्रांनो, तुम्ही जर एल-एल-बी 3 इयरसाठी फॉर्म भरला असेल किंवा कुठल्याही सी-ई-टीसाठी फॉर्म भरला असेल आणि तुमच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील, तर त्या तुम्ही दुरुस्त करू शकणार आहात. कोणत्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता याविषयीचा व्हिडिओ आपण काल बनवलेला आहे. तो पाहिला नसेल तर तुम्ही ते पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुमचा फॉर्म चुकलाय आणि तुम्ही जर टेन्शनमध्ये असाल, की आपल्याला एक्झाम देता येईल की नाही? कारण एक्झामच्या वेळेस तुमचं आधार ऑथेंटिकेशन करून घेतलं जाणार आहे. तुमचं नाव बरोबर आहे का? जेंडर बरोबर आहे का? आणि तिथे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपला फॉर्म बरोबर आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. तुमचं नाव चुकलं असेल, तुमची डेट ऑफ बर्थ चुकली असेल, तुमचं जेंडर चुकलं असेल किंवा तुमचं सही आणि फोटो हे चुकले असतील अपलोड करताना, या गोष्टी तुम्हाला दुरुस्त करून घेता येणार आहेत, बदलता येणार आहेत, करेक्शन करता येणार आहे. तर आता हेच करेक्शन आजपासून सुरू झालेलं आहे. 9, 10 आणि 11 मार्च 2026 या 3 दिवशी तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करून घेता येणार आहे. तर हे करेक्शन कसं करायचं आहे, अगदी तुम्ही हे मोबाईलवरून देखील करू शकता. याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया कशाप्रकारे हा फॉर्म एडिट करायचा आहे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तर मित्रांनो, त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे सी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला पहिलाच ऑप्शन जो आहे सी एक्झामिनेशन पोर्टल यावरती क्लिक करून आपल्या अकाउंटला लॉग इन करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर साइन इनचा ऑप्शन येईल. या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी टाका. जो पासवर्ड तुम्ही सुरुवातीला सेट केलेला आहे तो टाका. पासवर्ड विसरला असेल तर हा कसा रिट्राईव्ह करायचा, कसा मिळवायचा याविषयीचा व्हिडिओ आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते वापरून तुम्ही पासवर्ड रिट्राईव्ह करू शकता आणि इथं साइन इन केल्यानंतर तुम्हाला इथं ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथं क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल आणि पहिलंच ऑप्शन सीईटी रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर ज्या सीईटीला तुम्ही एनरोल झालेले आहात, तिथं तुम्हाला असं एनरोलला ऑप्शन दिसेल. तर आता आपण एल-एल-बी 3 इयर्ससाठी पाहतोय. जर तुम्ही बी-एड, बी-पी-एडला केलं असेल, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचंय. आता इथं एनरोल्ड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा फॉर्म हा ओपन होणार आहे. आता तुम्हाला इथं काहीच करायचं नाहीये. इथं 3 ऑप्शन पहिलाच आलेले आहेत. तुमचं नाव आलेलं आहे, डेट ऑफ बर्थ आलेली आहे आणि जेंडर आलेलं आहे. जर नावामध्ये चुकलं असेल काही तर तुम्ही ते चेंज करून घेऊ शकता. जसं तुमचं नाव आहे त्याप्रमाणे इथं चेंजेस करून घ्या. डेट ऑफ बर्थ चुकली असेल, वर्ष चुकलं असेल तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत तर इथं ऑटोमॅटिक ते चेंज होऊन जाईल. तर आता इथं माझं काही चुकलेलं नाहीये तर मी इथं काही चेंज करत नाहीये. मेलच्या ठिकाणी फिमेल झालं असेल, फिमेलच्या ठिकाणी मेल झालं असेल तर ते देखील तुम्ही करून घेऊ शकता. आणि क्लिक हिअर टू व्ह्यू युअर प्रिव्हियस ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून तुम्ही पाठीमागे जे ॲप्लिकेशन भरलेलं आहे त्यावरती तुम्ही चेक करून घेऊ शकता की तुम्ही नेमकं काय भरलंय. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्याचा ऑप्शन येईल. जर तुमचा फोटो चुकलाय अपलोड करताना किंवा तुम्हाला दुसरा रिसेंट फोटो अपलोड करायचा आहे, तर तुम्हाला या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं एडिट केल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड फोटो इन्स्टेड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं ब्राउज फाईल या बटनाला क्लिक करून तुम्ही जिथं तुमचा कुठं फोटो ठेवलाय तो फोटो तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं खाली सेव्हचं बटन आहे. तुमचा फोटो हा अपलोड होऊन जाईल. सेम पद्धतीनं तुम्हाला साइन देखील चेंज करता येणार आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर तुमच्या हे चेंजेस या फॉर्ममध्ये होऊन जातील आणि तुमचं नाव चुकलं असेल, डेट ऑफ बर्थ चुकली असेल, फोटो जर मिसमॅच असेल, तर ते देखील करेक्शन होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म हा इझिली अगदी मोबाईलवरून एडिट करून घेता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.